हर हर महादेव. आज आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6 ज्योतिर्लिंगांची माहिती ऐकणार आहोत. कसं जाता येतं, त्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, हे सगळं ऐकणार आहोत. आणि मी क्रमाने सांगणार आहे, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग त्यातला पहिला कुठला, दुसरा कुठला, असं मी सांगणार आहे. म्हणजे मी क्रमाने ते पहिले 6 आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि नंतरच्या व्हिडिओत उरलेले 6 घेणार आहे. म्हणून मी आजच्या व्हिडिओला भाग 1 असं नाव देणार आहे आणि पहिले 6 ज्योतिर्लिंगाची आपण माहिती ऐकूया. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आज 6 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होणार आहे, तेव्हा तुम्ही त्या ज्योतिर्लिंग तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं की त्या ज्योतिर्लिंगाला नमस्कार करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या ज्योतिर्लिंगापासून. पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ. सोमनाथ हे मंदिर गुजरातमध्ये आहे. तिथे वेरावळ ट्रेननी जाता येतं. अतिशय भव्य असं मंदिर आहे. अतिशय उत्तम बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. या मंदिरात संध्याकाळी 7 वाजता एक लेझर शो दाखवला जातो आणि तो अतिशय चांगला आहे. आपल्याला सगळी माहिती त्या लेझर शोमधून मंदिराची मिळते, इतिहास कळतो. म्हणून जर कधी सोमनाथाचं दर्शन घेतलं तर तो शो बघायला विसरू नका, अशी सगळ्यांना विनंती आहे. ह्या सोमनाथावर अनेक आक्रमणं झाली. मंदिर लुटलं गेलं. रत्नजडित तिथे झुंबरं होती. सोन्या चांदीचा तिथे मुलामा दिलेले देवळाचे त्या काही भाग होते. असं इतकं प्रचंड श्रीमंत असलेलं हे मंदिर होतं. पण अनेक स्वाऱ्या त्या मंदिरावर झाल्या, राजांच्या आक्रमणं झाली आणि ते मंदिर वेळोवेळी लुटलं गेलं. आज मात्र ते अतिशय शानदार पद्धतीने उभं आहे. इतिहासात असं वाचायला मिळतं की गझनीचा मोहम्मद त्याने सोमनाथ मंदिरावर छापा टाकून त्यातील खजिना लुटला. गुजरातमधील राजासाठी त्यावेळी तो फार कठीण काळ होता. असं म्हणतात की सौराष्ट्र किनाऱ्यावर मंदिर असल्याने त्याला सोमनाथ हे नाव पडलं. हे मंदिर मोठ्या दगडी शिळेवर बांधलेलं आहे. 11व्या शतकात पूर्वार्धात सोमनाथाची कीर्ती भारतभर पसरली. ह्या स्थानाला सोरटी सोमनाथ असंही म्हटलं जातं. नुसतं सोमनाथ नाही, सोरटी सोमनाथ असंही म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम. श्रीशैल्य या ठिकाणी हे स्थान आहे. आंध्र प्रदेशमधील नंद्याल जिल्ह्यात श्रीशैल्य आहे आणि श्रीशैल्य येथील मल्लिकार्जुन हा शंकराचं तिथल्या नाव आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरं ज्योतिर्लिंग आहे आणि देवीच्या 18 शक्तिपीठांपैकी तिथे शक्तिपीठ आहे आणि म्हणून शिव आणि शक्ती यांची एकत्र पूजा तिथे होते. म्हणजे मल्लिकार्जुन आणि भ्रमरांबा देवी म्हणजे पार्वती देवी यांची तिथे मुख्य मंदिरं आहेत. या ठिकाणाला दक्षिणेचे कैलास असं म्हणतात. शिवपुराणानुसार फक्त दर्शन घेतल्याने मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं. हे मंदिर 2000 वर्ष जुनं आहे. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिराला भेट देऊन गोपूर तिथं बांधलं होतं. याच्यानंतर तिसरा ज्योतिर्लिंगाचं नाव आहे महाकालेश्वर. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशात उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठी वसलेलं आहे. अत्यंत पवित्र मंदिर आहे. हे एक ज्योतिर्लिंग दक्षिणाभिमुख आहे. महाकाल म्हणजे काळाचा स्वामी, म्हणून
पूजनीय आहे. येथील शिवलिंग मानवनिर्मित नाही, ते स्वयंभू आहे असे मानले जाते. हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. याचा अर्थ असा की काल आणि मृत्यू यावर विजय मिळवणारे हे ज्योतिर्लिंग आहे. पहाटेची भस्म आरती हे मोठे वैशिष्ट्य या मंदिराचे आहे. प्राचीन काळी राजा विक्रमादित्याने या नगरावर राज्य केलं होतं. असा हा महाकालेश्वर आहे मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी. याच्यानंतर चौथं ज्योतिर्लिंग आहे ममलेश्वर. हे ममलेश्वराचं मंदिर सुद्धा मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर आहे. याला अमरेश्वर असंही म्हणतात आणि ओंकारेश्वर असंही म्हणतात. ते मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. या मंदिराची उत्कृष्ट वास्तुकला आपल्याला बघायला मिळते. पौराणिक कथेनुसार विंध्याचल पर्वताने येथे भगवान शिवाची कठोर तपस्या केली होती. देवतांच्या विनंतीवरून शिव पावन रूपात प्रकट झाले आणि त्याचे 2 भाग झाले. एक म्हणजे ओंकारेश्वर आणि दुसरा ममलेश्वर. हे मंदिर बलुभा दगडापासून बनवलेले असून नागर स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे. असा हा ममलेश्वर कुठे आहे? मध्य प्रदेशात आहे. याच्यानंतरचं 5वं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ. हे महाराष्ट्रात आहे, बीड जिल्ह्यात आहे. हे मंदिर एका टेकडीवर चिरेबंदी दगडात बांधलेले आहे. या मंदिराच्या परिसरात हरिहर तीर्थ नावाचे पाण्याचे एक कुंड आहे. या कुंडातील पाण्याचे औषधी महत्त्व आहे. काय आहे ते औषधी महत्त्व? या पाण्याने जर स्नान केले तर त्वचेचे आजार दूर होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग प्रकट झाले होते. त्यामुळे इथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. असं हे वैद्यनाथाचं मंदिर. परळी वैद्यनाथ असंही म्हणतात, कोणी परळी वैजनाथ असं म्हणतात, पण ते महाराष्ट्रात असून बीड जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओतला हा शेवटचा ज्योतिर्लिंगाचं वर्णन आपण ऐकणार आहोत. तो आहे भीमाशंकर. हाही महाराष्ट्रातच आहे, पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जुन्नर जवळ तो आहे. जुन्नरहून थेट भीमाशंकराच्या देवळाशी रस्ता जातो. महाराष्ट्रात हे देवस्थान आहे. कर्जतवरून सुद्धा तिथे जाता येतं. मंदिराची वास्तू नागर शैलीत आहे. येथील नक्षीकाम आणि प्राचीन शिल्पकला अतिशय सुंदर आहे. पेशव्यांनी आणि इतर मराठा राज्यकर्त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे 6वे ज्योतिर्लिंग आहे. पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शिवाने तेथे अवतार घेतला होता. युद्धानंतर भीमाशंकर या नावाने शंकर तिथे स्थिरावले. तेथूनच भीमा नदीचा उगम होतो. या मंदिरापासून जवळच गुप्त भीमाशंकर, कळमजा माता मंदिर आणि एक अभयारण्य सुद्धा आहे. तेही पाहण्यायोग्य आहे. तिथे एका खारीची विशिष्ट अशी जात आपल्याला बघायला मिळते. तर अवश्य ह्या सगळ्या ज्योतिर्लिंगांना भेट द्याल तेव्हा माझ्या व्हिडिओचा उपयोग नक्की करा. आणि पुढची 6 ज्योतिर्लिंग मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. ही अगदी आपल्या महाराष्ट्रात किंवा जवळपास गुजरातमध्ये, मध्य प्रदेशात अशी असणारी ही पहिली 6 ज्योतिर्लिंग होती. मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे,
जेव्हा तुम्हाला शंकराचं दर्शन होईल व्हिडिओमध्ये, तेव्हा तुम्ही नमस्कार करायला शंकराला विसरू नका. कारण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन होणार आहे. तेव्हा नक्की नमस्कार करा. व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नमस्कार करा. मंडळी, आज एवढंच. पुढच्या व्हिडिओत उरलेली 6 ज्योतिर्लिंग नक्की बघायला मिळतील, माहिती ऐकायला मिळेल. आजचा व्हिडिओ मी थांबवते. हर हर महादेव.